सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावर एकूण 56 जखमा असल्याचं अहवालात समोर. त्यांच्या पाठीवर सर्वाधिक मुकामार असल्याची माहिती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार. सीआयडीचे डीआयजी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार. मुख्यमंत्री आज सकाळी 11 वाजता सभागृहात करणार घोषणा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपी विष्णू चाटेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. परभणीच्या जिंतूरमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आसूड मोर्चा. प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी. मरणाआधी आणि नंतरही छळ झाला, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची कारवाईची मागणी. परभणीतील आंदोलनात सहभागी होत कुटुंबियांची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाकडून निषेध. हत्येची चौकशी निपक्षपाती व्हावी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात वाशिममध्ये शिवसेनेचं आंदोलन. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यासाठी आंदोलनकर्त्याची घोषणाबाजी. पाणी काळात किमान 20 तास वीज देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी केलं जलसमाधी आंदोलन. 8 तासात ऊसाची भिजवण होत नसल्यानं शेतकऱ्यांची 20 तास वीज देण्याची मागणी. जळगावात दिव्यांग सेनेतर्फे दिव्यांग बांधवांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यासोबतच केल्या विविध मागण्या. कोल्हापुरात गर्भलिंग प्रकरणी फुलेवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयावर छापे. गर्भलिंग निदान नियंत्रण समिती, कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची कारवाई. नाशिकमध्ये स्पॉट अँड सर्च कारवाई दरम्यान सोनसाखळी आणि दुचाकी चोरणारा संशयित अटकेत. आरोपीकडून एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गच्या हिरलोक गावात अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. दिवाणी न्यायालयाची कारवाई. नांदेडच्या किनवटमध्ये ख्रिश्चन धर्मगुरू पैशांचं आमिष दाखवून आदिवासींचं धर्मपरिवर्तन करत असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप. एका मंगल कार्यालयात सुरू असलेला धर्मपरिवर्तनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचाही दावा. मुख्याध्यापक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर दारू पित होता. ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्यानंतर बदनामीच्या भीतीनं मुख्याध्यापकानं केली आत्महत्या. महाबळेश्वर येथील लॉडविक पॉइंटवरून पर्यटकानं 500 फूट खोल दरीत मारली उडी. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांकडून पर्यटकाचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सैनिकांसाठी राखीव जागा असताना खुल्या पद्धतीनं जागा भरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. मुंबईतील एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं. अलिबागच्या मांडवा जेटीवर पर्यटकांची सुरक्षा वाढवली. अजंठा पीएनपी मालदार बोटीत सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रासाटी इथं रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या राखीव रासारी गावात घटना. सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञात व्यक्तींकडून एसटी बसची तोडफोड. पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकांकडून तोडफोड. कोल्हापूरवरून घरी जाताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट कालव्यात गेल्यानं महिलेचा मृत्यू. चालक गंभीर जखमी. साटेली मढेशी या गावातील घटना. यवतमाळच्या वणीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पिकअप वाहनाची धडक. वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू. जळगावात भरधाव डंपरनं दुचाकीवरील 2 तरुणांना चिरडलं. पूपनगरी फाट्याजवळील घटना. 2 दिवसात 4घांचा मृत्यू. रायगडच्या मुरुड बाजारपेठेत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग. संपूर्ण दुकान जळून खाक. आगीत दुकानाचं मोठं नुकसान.
अलिबागमध्ये वर्सोली बीच फेस्टिवलची धूम. दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन. भविष्यात या महोत्सवाचं व्यापक स्वरूप असणार. प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया. अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना टळली. बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस बंद पडल्यानं पेट्रोल पंपात घुसवल्यानं मोठा अनर्थ टळला. नांदेडच्या नायगाव गावातील शेतात 5 एकर ऊस जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.